नमस्कार मित्रांनो, परत एकदा कोकणप्रेमी सुद्या क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आजचा आपला ट्रॅव्हल असणार आहे तो म्हणजे कुडाळ रेल्वे स्टेशन टू मालवण बसस्थानक असा आपला हा प्रवास असणार आहे. कारण मित्रांनो आपल्याला मालवणवर पोचायचं आहे, तर नक्कीच हा प्रवास आपला लालपरीने होणार आहे. तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ तितकाच मजेशीर होणार आहे आणि कंप्लीट ट्रॅव्हल रिलेटेड गाईड आहे. कंप्लीट ट्रॅव्हल गाईड मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि तितकाच आपण मालवणचा जो व्ह्यू आहे, आपल्या या कोकणाचा व्ह्यू आहे, त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग असणार आहे तो कुडाळ रेल्वे स्टेशन टू मालवण बसस्थानक असा आपला प्रवास असणार आहे आणि नक्कीच आपण नवीन वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू आपण या लाल परीतून पाहणार आहोत. मित्रांनो मागचा ब्लॉग तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग बघितला असेल, ज्यामध्ये मी कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत आपला जर्नी होता आणि त्याच्या पुढचा जर्नी आपण या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत आहोत. तर नक्कीच तो ब्लॉग बघितला नसेल तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, तुम्ही कंप्लीट ब्लॉग बघू शकता. मित्रांनो मालवणला जायचं असेल तर तुम्हाला कुडाळ रेल्वे स्टेशनला यावं लागेल आणि त्यानंतर कुडाळ रेल्वे स्टेशनवरून इथून पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा तुम्ही प्रायव्हेट कॅब करून सुद्धा जाऊ शकता. परंतु आपला हा प्रवास नक्कीच जास्त कॉस्टली न पडणार असा असणार आहे, कारण आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून आपण हा प्रवास करणार आहोत. मित्रांनो कुडाळ रेल्वे स्टेशनवरून आपण MSRT बस सेवा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बसलो आणि तिथून आपल्याला हे जे कुडाळ रेल्वे स्टेशन आहे, कुडाळ रेल्वे स्टेशनवरून आता आपण आलो कुडाळ बसस्थानकावर. हा जो आपण बघत आहात तो कुडाळ बसस्थानक आहे, डेपो आहे. तर ह्यांची एक बेस्ट सेवा आपल्याला पाहायला भेटली की रेल्वे स्टेशनवरून सुद्धा पिकअप आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर रेल्वे स्टेशनवरून ही बस येते ती कुडाळ बसस्थानकामध्ये आणि तिथून ती रवाना होते मालवण बसस्थानकामध्ये. तर नक्कीच मित्रांनो रेल्वे स्टेशनवरून ही चांगली सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला असं काही नाही की डायरेक्ट कुडाळ बसस्थानकापर्यंत यावं लागेल, तर तुम्ही डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरून तुम्ही मालवण पिकअप करू शकता. तर आपण जस्ट आता बसलेलं आहे, परंतु आपल्याला काही ड्रायव्हर सीट भेटले नाही. ठीक आहे, आपण तरी पण ब्लॉग आपण तितकाच गाईड आणि पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो आता जर बघितलं तर नक्कीच आपण ह्याच्याबद्दल फेअरबद्दल जाणून घेऊया पहिलं, कारण भरपूर त्यांना डाऊट्स असतो की नक्की याचा फेअर किती. तर कुडाळ रेल्वे स्टेशन टू मालवण आता आपण जस्ट तिकीट काढले आहे. याचं जे फेअर आहे ते 55 रुपीज म्हणजे 55 रुपये फक्त याचं फेअर आहे. मित्रांनो जर बघितलं तर नॉर्मल तुम्ही कॅब किंवा रिक्षावाला किंवा टॅक्सी करून जर गेलात तर नॉर्मली ते कॉस्टली पडतं. जर तुम्हाला 350, 400, 500 असं त्याचं कॉस्ट पडेल तुम्हाला जर प्रायव्हेट कॅब करून गेलात. तर मी नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही ज्यावेळी मालवणला जात असाल तर नक्कीच मित्रांनो पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा, जेणेकरून तुम्हाला तो प्रवास आहे तो जास्त कॉस्टली पडणार नाही आणि त्याबरोबर तुम्हाला संपूर्ण निसर्गाचा एक वेगळा अनुभव घेता येईल. मित्रांनो जर बघितलं इथे जर रिक्षावाले पण बघितलं ना तर तितकंच जर विचारलं तुम्हाला किती वेगळे भाड्याचं वगैरे डिस्कशन केलं, जरी कितीही बार्गिंगिरी केली तरी पण ते जरा कॉस्टलीच पडेल. कारण ज्यावेळी तुम्ही इथून बाहेरून फिरायला येता त्यावेळी हा जो प्रवास आहे तो तुम्हाला जास्त कॉस्टली न पडला पाहिजे आणि तितकाच निसर्गाचा अनुभव आहे तो तुम्हाला पूर्णपणे घेता यावा. मित्रांनो माहीत असेल की मालवण हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे मालवण हे प्रामुख्याने जे मेन ठिकाण ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग फोर्ट आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून जी ख्याती आहे ती म्हणजे मालवण भूमी. मित्रांनो मालवण हे बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण म्हणजेच अरबी समुद्रावर असणाऱ्या या कुटरे बेटावर वसलेला हा सिंधुदुर्ग किल्ला. तर नक्कीच मित्रांनो या समुद्र किनाऱ्यामध्ये बसलेला सिंधुदुर्ग किल्ला आपण मागच्या ब्लॉगमध्ये प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पूर्णपणे मालवण सिरीजमध्ये आपण कंप्लीट ब्लॉग आपण बघितले आहेत. जर तुम्ही मालवण सिरीज बघितले नसाल तर नक्कीच कंटिन्यू करा. आपण त्याच्यामध्ये सर्व जे व्हिडिओज आहेत ते कवर केले आहेत. मित्रांनो जर आता बघत आहोत आपण सुंदर असा व्ह्यू या नारळीच्या भागा आपल्याला पाहायला भेटतात सुंदर असा. आणि मित्रांनो निसर्ग सौंदर्याने नटलेला हा मालवण तितकाच ज्यावेळी आपण लालपरीने किंवा तुम्ही प्रायव्हेट कॅबने किंवा तुमच्या प्रायव्हेट 2 व्हीलर्स असेल तर प्रवास करत असाल नक्कीच एक वेगळाच अनुभव आपण या निसर्गाच्या सौंदर्यातून घेऊन जातो.
मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की मालवण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अथांग समुद्र, सिंधुदुर्ग किल्ला, त्याचबरोबर गर्द नारळीच्या बागा आणि मालवणी जेवण आणि त्याचबरोबर मालवणी फिश थाळी, म्हणजे ती एक मजाच वेगळी असते. आणि या सर्वाचा आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला मालवणला यावं लागेल. मी मालवणच सजेस्ट नाही करेन, तुम्ही नक्कीच कोकणामध्ये कोणत्याही प्लेसला व्हिजिट करा तरी तुम्हाला नक्कीच तितकीच मजा येईल. कारण कोकण म्हटलं की तुम्हाला माहीत असेल गर्द नारळीच्या झाडा आणि पूर्णपणे निसर्ग सौंदर्याने नटलेला हा कोकण आहे. ज्यावेळी तुम्ही या कोकणामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि पूर्णपणे तुम्ही पूर्णपणे जेवढं तुम्हाला फिरता येईल कोकणामध्ये तेवढं फिरू शकता. कारण जितकं फिरा तितकं कमीच आहे. कोकणामध्ये तेवढी पर्यटन स्थळं आहेत आणि कोकण तेवढाच आता पूर्णपणे डेव्हलप झाला आहे पर्यटकांसाठी. कारण जर बघितलं मागे आपण पूर्णपणे कोकणातले जेवढे बीच आहेत ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर तिथे जेवढे काही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व आपण कंप्लीट मागच्या ब्लॉगमध्ये प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पूर्णपणे एक्सप्लोर केले आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे हे फिरण्यासाठी येता, ज्यावेळी जर तुम्ही सिंधुदुर्ग फोर्टला येत असाल किंवा सिंधुदुर्ग बीच किंवा सिंधुदुर्ग बीचमध्ये जर बघितलं तर तारकर्ली बीच आहे पूर्णपणे, तिथेसुद्धा तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज पाहायला भेटतात. त्याचबरोबर सिंधुदुर्ग चौपाटी आहे ज्याच्या समोरच सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला पाहायला भेटतो. तर अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत जिथे तुम्ही भेट देऊन पूर्णपणे कोकण एन्जॉय करू शकता. मित्रांनो, जर बघितलं तर मालवणला यायचं असेल आणि मालवणचा जर तुम्ही फिश मार्केट बघितलं नसेल तर नक्कीच त्यासाठी प्रिव्हियस ब्लॉग मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. नक्कीच त्याचीसुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. परत एकदा सांगतो, जर तुम्ही मालवण सिरीज बघितले नसाल तर नक्कीच मालवण सिरीज मी पूर्णपणे त्याच्या अपलोड केली आहे, ज्याच्यामध्ये मालवण बीच त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ला आणखीन असे 2 व्हिडिओ मी पूर्णपणे अपलोड केले आहेत. ती सिरीज बघितली नसेल तर नक्कीच त्यामध्ये मी कंप्लीट एक्सप्लेन केलं आहे, सविस्तर माहिती दिली आहे. तर मित्रांनो, आणखीन जर मालवणबद्दल सांगायचं म्हटलं तर नक्कीच मालवण हा सुप्रसिद्ध असला पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता त्यावेळी मालवण तालुक्याचे सर्वात जास्त योगदान होते. ते म्हणजे 60% योगदान हे पूर्णपणे मालवण तालुक्याचे होते. कारण मालवणमध्ये असलेली ह्या सिंधुदुर्ग किल्ला आणि लागलेला हा अरबी समुद्र यामुळे हा मालवणचे योगदान मित्रांनो हे जास्त आहे आणि नक्कीच पर्यटनासाठी खास विशेष आकर्षण असलेला हा तालुका आहे. आणि मित्रांनो, नक्कीच बाहेरून वेगवेगळे पर्यटक दरवर्षी इथे भेट देत असतात. आणि दुसरी जास्त भेट देण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ला, कारण भरपूर पर्यटक आतुरता असतात. शिवाजी महाराजांचे भक्त जे असतात ते नक्कीच या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात आणि त्याचबरोबर बीचवर असलेल्या वॉटर ॲक्टिव्हिटीज पूर्णपणे एन्जॉय करत असतात. तर नक्कीच मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर आपला हा कोकण आहे पूर्णपणे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओवरसुद्धा नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. तर मित्रांनो, जर बघितलं आता पूर्णपणे आपण बघत आहोत आता या नारळीच्या झाडा पूर्णपणे दिसत आहेत बरोबर. त्याचबरोबर आपल्याला आंब्याच्या सुद्धा झाडं आपल्याला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारची झाडं या मालवणमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. कारण नक्कीच कोकण भूमीमध्ये असंच नाही की तुम्ही नारळीची झाडं पाहायला भेटतील, आणखी वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला भेटतील. कारण हा निसर्ग पूर्णपणे नटलेला आहे पूर्णपणे हिरवागार शाळूने. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जातीची झाडं आपल्याला इथे पाहायला भेटतील. कारण मित्रांनो, कोकण म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे पूर्णपणे वेगवेगळ्या जातीच्या झाडांनी नटलेला असा हा कोकण आहे. तर नक्कीच मित्रांनो, आपण पुढे कंटिन्यू करूया. तर आजसाठी आपण इथेच थांबूया, पुढे मिळू नक्कीच अशाच एका आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल घंटीला सुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.